आज आपण बघूया काळ्या वाटणातील वांग्याची भाजी। त्यासाठी लागणारे वांगे आपण स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेऊया आणि त्याचे अशा प्रकारे काप करून घेऊया। त्यामध्ये काही किडे आळ्या आहे का चांगलं बघून घ्या। वाटण्यासाठी लागणारा कांदा गॅसवरती अशा प्रकारे भाजून घेऊया आणि वाटणामध्ये खोबरे, आले, लसूण, भाजलेला कांदा व खुरासणी आणि हळद पावडर घेऊन चुलीवरती तवा ठेवून त्यावरती चांगला सर्व मसाला लाल भाजून घेऊया। चुलीवरती मसाला भाजल्याने भाजीला वेगळीच टेस्ट येते। सर्व मसाला भाजून झाल्यावर आपल्या पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावरती सर्व मसाला बारीक वाटून घेऊया। पाटा वरवंट्यावरती मसाला वाटल्याने भाजीला ही वेगळीच एक चव येते। कापून ठेवलेल्या वांग्यांमध्ये हळद, मीठ व मसाला भरून ठेवूया 5 ते 10 मिनिट। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपला घरगुती मसाला घेऊन चांगला परतून घेऊया। मसाला चांगला गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये वाटलेले वाटण टाकून घेऊया। चांगल्या प्रकारे परतवलं तर भाजीला खूप चांगल्या प्रकारे टेस्ट येते। आता या वाटणामध्ये आपण कापून ठेवलेली वांगी टाकून घेऊया व वांगी चांगली परतून घेऊया। वांगी जास्त वेळही तेलामध्ये ठेवायची नाही, त्यामुळे वांगी लवकर शिजत नाहीत। मध्ये लागणाऱ्या गरजेनुसार पाणी टाकून घेऊया व वांगी चांगली शिजून घेऊया। अशा प्रकारे तयार आहे आपली गरम गरम वांग्याची भाजी।